रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सदृढ आणि निरोगी शरीरासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा. माधवीताई नरेश जोशी यांचे प्रतिपादन. कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन. पहिल्यांदाच महिलांनाही कर्जतमध्ये संधी. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात स्वतःच्या शरीर आणि आरोग्याकडे लक्ष देणे मोठे आव्हान असते. आरोग्य संपदा हीच खरी संपदा असून सदृढ आणि निरोगी शरीरासाठी व्यायाम हा कायम महत्त्वाचा असून सर्व वयोगटातील व्यक्तींनी व्यायाम हा केलाच पाहिजे. कोरोनाने सर्वांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे आपले आरोग्य आपणच जपणे महत्त्वाचे असून कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धा अनेकांना एक ध्येय देऊन जाईल यात अजिबात शंका नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवीताई जोशी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धेच्या वेळी माधवीताई जोशी बोलत होत्या. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स ॲड फिटनेस असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डर्स ॲड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या माध्यमातून कर्जत येथे भावी खासदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वीर फिटनेस क्लब कर्जत यांच्या सहकार्याने या स्पर्धा कर्जत पोलीस मैदान येथे नुकत्याच पार पडल्या. यावेळी मंचावर संयुक्त विद्यमाने भावी खासदार श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली. कर्जत येथील पोलीस मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे एकूण महिला व पुरुष मिळून 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात खुल्या गटात जय भोईर, मेन्स फिजिक्समध्ये अनिकेत पाटील, महिलांमध्ये गौरी वरणकर हे विजेते ठरले. दरम्यान विजेत्या स्पर्धकासह सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकाकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. तर भावी खासदार श्री मानकरी ठरलेल्या उदय देवरे याला 1 लाख रुपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर वीर फिटनेसचे रामदास भगत यांनी उत्तम नियोजन केले होते. तर कर्जतमध्ये पहिल्यांदा पनवेल येथील महिलांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका भांडारकर, लॉयन ग्रुप अध्यक्ष बाळू फडके, पोलीस मित्र संघटना अध्यक्ष संतोष चौधरी, तारा राणी ब्रिगेड संघटना अध्यक्षा वंदना मोरे, तालुका अध्यक्ष शंकर भुसारी, अतुल राऊत, आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा तुम्ही चौक येथे भरवण्यात आली. अनेक उपक्रम तुम्ही तुमच्या समाजकार्यातून राबवत असतात, तेही निस्वार्थीपणे, ते पण तळागाळात जाऊन आणि आता यावेळेस भावी खासदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धा इथे राबवण्यात आली आहे, तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगा? खरंच आज खूप आनंद झाला आणि छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. प्रेक्षक पण छान होते आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे. असाच प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा. आणि जे प्रेक्षक जे स्पर्धक होते, जे जिंकले नाहीयेत, तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा, प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे, जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी, एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे. क्रीडा रसिकांसाठी आपले काय आव्हान असेल? नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम मानलेलं आहे. त्यांनी नेहमी पुढे यावं. जे क्रीडामध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो, तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत. तरी त्यांनी उत्स्फूर्त प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा.